आनंद पोटात माझ्या मायना मायना आनंद पोटात माझ्या मायना आनंद पोटात माझ्या मायना. ए माकडा त्यालाच का दारू? मी आज लय खुश होतो ना म्हणून दारू प्यायलो पाहिजे. अरे एवढ्या दिवसानं माल भरला एवढ्या दुकानात. हे सगळं ना डॉक्टर मुळे शक्य झालं बघ. तेव्हा माणूस आहे लागत. त्यांनीच पैसे दिलं. भज्या तुला जादू बघायची आहे? आता काय तू प्यायलाच म्हटलं मला डगात पण घेऊन जाशील. दे तुला जादू बघायची आहे की नाही ते सांग. नाही बघायचं. ठीक आहे बघ. तू माझा दोस्त आहे की नाही तर म्या एका नोटचं 2 नोटा करणार म्हणजे 1चं डबल. 1 नोट दे. ए हेंद्र्या बेस शेकेत दे ना. घाबरतो का तू? मजा कुणालाच घाबरत नाही. हा हे घे. आता ही 1 नोट है आणि आता ह्याच्यामध्ये काय आहे का नाही. आता जादू ए ये मेरा दोस्त है और वो बहुत गरीब है. उसकी मदद करो डबल करो. उम दाम धुम दाम तुम दाम. काय झालं? नाही झालं ना टेबल? सांगायला लागलाय जादू बिदू. दे इकडे. काय नाही तुला जादू बिदू काय येत नाही. नोटा दे इकडे. अरे वा मस्त केसटी पेटवली. करवंटी दे. याच्यात टाकलं ना असं मोठं जाळ होणार. दे. नाही नाही बाबूराजा ही साधी सुधी करवंटी नाही. ही जादूची करवंटी आहे. ते हो लागा कुठं झालं एकाच्या 2 नोटा? काय पण बोलायला लागलायस लागा. तुला काय जादू बिदू येत नाही. हा त्याला जादू येत नाही. ए तुला नाही जादू येत? येते येते. ए मला येते. ते पैसे आणि करवंटी दे. मी करतो जादू. हा आता बघा. जाऊ दे ते जादू बघा जादू. काय बाबा दादा हा? नोटा कुठे आहेत? अरे गायब झाल्या. हीच तर जादू होती. मी चलतो. हो हो कुठं चाललंय तुम्ही? पैसे द्या माझे. येडं बनवू नका मला. अरे बाबा ती गायब करायची जादू येत होती मला. आता परत आणायची जादू शिकून येतो मी. ए बाबा दादा अरे का येडं बनवून गेलं. आता 10 रुपये येतील त्याचे. मला जमले नाही. बाबू दादासने बी जमले नाही. डॉक्टरनं कसं डबल करायचं जमलं. नाम्या काय बोललास रे तू आता? कोण बोल? आता बोललास की. म्या बोललो? म्या नाही बोललो. हे माकडा मी माझ्या स्वतःच्या कानानं ऐकलंय. डॉक्टर पैसे डबल काय भानगड आहे मला खरं खरंच सांग. नाहीतर का नाही दातच पाडीन तुझं एका बुकीताच. भज्या एका अटीवर सांगतो. तू कोणाला सांगणार नाही ना? सांग पाडदेशी. आपल्याला वर्गणी मागायची होती ना पाईपलाईन साठी. तर मी डॉक्टर कडे गेलो मदत मागायला. डॉक्टरनं 500 ते 1000 केले. अरे मला तर विश्वासच बसत नव्हता. का नाम्या पाकच बधीर झालाय मेंदू तुझा. अरे मी खरंच बोलतोय भज्या. चल चल जादूची करवंटी तुझी. चल अरे भज्या असं चल म्हटलं का नाही. काहीतरी बरं असं. मम्मी मला आंघोळीला पाणी दे ना. तुझ्या तू हातानं घे. आता काय बारकी नाहीस. मला मस्त कामं पडल्यात. मी काय रिकामी नाही. अगं पण चूल तरी इजून दे की. पाणी तर आपलं असेल ना. तेवढं बी करायला येणं झालं वे तुला. कर की. आणि आंघोळ करायची असेल ना तर कर. नाहीतर राह तशीच. काम करायला नको काय नको. ही अशी का वागते माझ्याशी? कालपर्यंत पैशासाठी हातापाया पडत होती आणि आज तर भाऊ बी देईना झाली.
कर्जाचं बी टेन्शन दिसेना. नक्की काय चाललंय ह्याच्या मनात? आत्या ही घ्या चहा घे. अगो बाया, आज बिन हाका मारता कसा काय चहा आणून दिला? टोन्या, सूर्य कुणीकडे उगवलाय रा? ढगात. आज तुझी किरडी गाडली तुझी. अरे तू काय मग जमिनीवर उगावतो होय? अरे मी तुला विचारलं होतं सूर्य कुठल्या दिशेला उगावतो? मंगल. अगो मला वाटलं वाड्याच्या टेन्शनने आज उपाशी ठेवतीयस. आत्या आता मला वाड्याचं कसलंच टेन्शन राहिलं नाही बघा. काय कोण काढत नाही आपल्याला वाड्या बाहेर. हो मंगलताई, झाली का पैशाची व्यवस्था? आजचा दुसरा दिवस आहे, ध्यानात आहे ना? तशी आम्ही वाड्याच्या जप्तीची सगळी तयारी केली आहे. पैशाची व्यवस्था झाली नसेल तर तुम्हीही तयारीला लागा, सामान भरायच्या. इकडे ये. तुझं सामानच बाहेर काढते बघ. या नॉनसेसची मोडली किरडी तुझी. तुझा झाला जाळ तुझा लवकर. हं? बघू ना वाड्यात ना आम्हाला कोण बाहेर काढता येते. आत्या आत्या तुम्ही शांतपणे चहा प्या बघू. मी सांगितलं ना वाड्या बाहेर कोणी काढणार नाही आपल्याला. आलेच पैसे घेऊन येते. तुझ्याकडे कुठनं आलं ग पैसा? इथं एक खायला पैसा नाही आणि वाड्याचं कर्ज फेडायला बरं पैसा आहे ग. आता पसरलं लोकांपुढे हातपाय आणि केलं जमा. आता वाडा वाचवायचं म्हणल्यावर हात बांधून चालतंय बाई. डिंपे, ए डिंपे. काय ग? ही पतपडीतनं लोक आलेत बघ. हा मग मी काय करू? मी एकदा सांगितलं ना माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून. अगं तुला कोण मागतंय पैसे? यांच्यासाठी चहा ठेव ही सांगत होती. आलेच मी. सर डॉक्टर, डॉक्टर ते पतपेढीवाले आलेत पैसे मागायला. डॉक्टर, डॉक्टर. हे बया सकाळ सकाळी कुठे गेले डॉक्टर? पूजा बी केली नाही अजून. बघायला पाहिजे. विंच्या भाऊजी, डॉक्टर आलो तर इकडं भेटलं का तुम्हाला? जगा डॉक्टर्सनी ह्याच हे नाही म्हणजे कसलं व्यसन नाही ते तर कशाला हे करतात. आणि का होईल? काय झालं? नाही काय नाही. नामा भाऊजी, डॉक्टर आलो होतं का इकडं? नाही, काय झालं? परत गेले काय गाव सोडून? नाही नाही तसं काय नसेल. मी आपलं असंच विचारते. ते सकाळ सकाळी कुठं बाहेर पडत नाहीत ना. इकडे जर आलं ना तर वाड्यावर पाठवून द्या. पाठवतो की. सरपंच सरपंच डॉक्टर दिसलं का कुठं? नाही. येणार होतं का मला भेटायला? नाही नाही सहजच विचारत होती मी. नाही. काय मग एखादा नवीन पिक्चर नाही आला तुझा? तुम्हाला काय करायचं आहे? फुकटचा चहा दिलाय ना तो ढोसा आधी. अय, चहा प्यायला नाही आलो, कर्जाचे पैसे घ्यायला आलोय. आई कुठे आहे तुझी? आणि एवढा वेळ लागतो का पैसे आणायला? नाही नाही अजिबात येळ लागत नाही. माग पैशाची झाडं नाही का लावलीत? ती जायचं लगेच तोडून आणायचं. त्या पालखीचा निघाला धोर तुझ्या. तुला आला सांगावा लवकर. तुमचा झाला जाळ. तुमचं मड बसवलं भिताडा संग. ओ बरं झालं तुम्ही आला ते. नाहीतर या म्हातारीच्या शिवाय ऐकून ऐकून आमच्या कानात रक्त आला असता. आता आणले का पैसे? आज नाही जमलं. तुम्ही उद्या या की. उद्या तुमचं समजा पैसे देते. अहो काय लावलंय तुम्ही आम्हाला इथं? काय या म्हातारीच्या शिवाय ऐकायला बसवलंय का? ते काय नाही. मला आता पैसे द्या नाहीतर वाडा खाली करा. दादा असं करू नका. मी 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 उद्या देते की तुमचं पैसे. माझ्यावर विश्वास ठेवा. उगाच आम्हाला खेळवत बसू नका. वाडा खाली करा नाहीतर आम्हाला जबरदस्ती खाली करावं लागेल. नाही नाही दादा असं करू नका. तुम्ही जर आम्हाला वाड्या बाहेर काढलं तर मी कुठं जाणार? अहो याचा विचार तुम्ही आधी करायला पाहिजे होता. तुम्ही बऱ्या बोलानं ऐकणार नाही. थांबा. हॅलो, या आतमध्ये या. सोबत पोलीस आणलेत त्यांना पण घेऊन या. यांच्याकडे नाहीत पैसे. आता पर्याय नाही आमच्याकडे. आम्हाला वाडा ताब्यात घ्यावाच लागेल.
पहिले या म्हाताऱ्याला बाहेर काढतो. ही लय बोलती. तू हातच लाव ना, एकेकाला भुईमुगाच्या शेंगा सोलतात ना तसं सोलून काढला नाही ना तर नावाचे सरू म्हातारी नाही. बघू कोण मुर्दा मला हात लावतोय ते. दादा एवढ्या एका दिवसाची मुदत द्या की, हात सोडते, पाया पडते तुमच्या. साहेब तुम्ही तुमच्या भाषेत त्यांना वाडा सोडा सांगा, नाहीतर आमची माणसं बळजबरी त्यांना बाहेर काढतील. हे बघा बाई, कायदेशीररित्या पैसे दिले नाहीत ना तर वाडा खाली करायचा त्यांना हक्क आहे. त्याच्यामुळे तुम्ही नियम पाळा. चला वाडा खाली करा. अहो दादा, पण एका दिवसाची मुदत बाकी आहे की अजून. ही कधीच संपली. ए बघताय काय, सामान बाहेर फेकायचं. कोण मुर्दा हात लावतोय रे आमच्या सामानाला? नाही तुमचं नॉनसेन्स सुजवलं ना तर बघाच. अगं आजी इकडे जरा, इकडे आजी. अगं इथं पोलीस आले ती वाईच ग बस. आणि तू जर त्यांना काही बोलली का नाही मग तू तुला जेलमध्ये टाकतील. वाईच ग बस, शांत बस. मी नाही का बसणार, एकेकाचा मुर्दा बसवीन पण हो वाडा सोडणार नाही मी. अरे बघताय काय तुम्ही, सामान बाहेर काढा. ए आजोबात जायचं ना, कुणी एकेकाला चांगलं तुडीन मी. पाठवू नका, ऐका माझं, जाऊ नका, ऐका. अरे बापरे, बाजारात सांगितलं पाहिजे. अगं मम्मी तू तरी अडव की त्यासनी. अहो दादा असं काय करणार? काय चाललंय रे, काय चाललंय? आत्ताच्या आत्ता थांबलं पाहिजे हे, नाहीतर एकेकाला डब्यात घालून त्याची हाडकं घरी पोचवून एका बुकीतच. अय तू कोण आहेस? बाजूला हो, चल. सरकारी काम आहे, मधी पडलास तर आत टाकेन. हो साहेब, हे असं असतं का सरकारी काम? लोकांना स्वतःच्या घरातनं बाहेर काढायचं असं? तू फेडणार का त्यांचं कर्ज? ए एवढं वाटतंय तर दे ना मग तू कर्ज. मंगलवाहिनी, डॉक्टर कुठं आहेत? तसनी बोलवा. मला माहित आहे ते आपल्याला ह्यातनं नक्की मदत करतील, म्हणजे करतालच. अहो काय माहिती कुठं आहे ती. आणि बाबू दादा, ए माझ्या नादी नाही लागायचं. आपण लय डेंजर माणूस आहे, एका चापटीतच खाली पाडी. मी जर मारलं ना तुला एवढं तुकडं होईन की तू दिसणार पण नाही. तू माझं तुकडं करणार का? हा, हात लावून दाखव. अरे तू लाव पहिला. अरे तू लाव. अरे तू लाव. तुझी हिंमत आहे ना, तू लाव मग माझी हिंमत. तू लाव पहिला. आपण नाही, तूच लावायचा. ए डोळे काय वाशितो. ओ पप्पा, अहो कुठे चाललाय तुम्ही? अहो तिकडे वाढव चला. अहो पोते संस्थेची माणसं आपला वाडा रिकामा करतात ती. अहो तुम्ही लवकर चला आणि तुमची ताकद तिकडे दाखवा. वाढव. असे कसे आले वाड्यावर? हा, हिंमत आहे का बाबूराव पाटलांचा वाडा ताब्यात घ्यायची? चाल ताकदच दाखवतो. याच्यावर येणार आहे का तू? हा ह्याच्यावर नाही रे, बसा लवकर बसा. नको, तुझा मी जातो. हा नीट या. माझ्या वाड्यावर घुसतात काय? वा रे वा. अहो काय करताय? देवाचा दगड आहे त्यो. अहो कसला देवाचा दगड? ग बसा. हो, कसला देवाचा दगड म्हणजे? डॉक्टरांचं गुरु आहेत ते, आणि तेही तो वाड्यातच राहणार. नाही आता हे सुद्धा वाड्या बाहेर जाणार यांच्या संघ. नाही अहो असं करू नका. क्या कर रहे हो भाई साहब? औरतों से ऐसे पेश आता है. ये नीचे रख दो. ए कोण रे तू? हो बाजूला. लय मध्ये मध्ये केलंस ना तर पोलीस तुला आत टाकतील. अरे मी या गावची सेवा करायला आलोय. अगर वो करने से हमारे को सजा होती है तो कोई बात नहीं, पण इतरांना झालेला त्रास मला अजिबात बघवत नाही. तुम्हाला तुमचे पैसे द्यायचे ना? किती पैसे तुमच्या कर्जाचे?
हे घ्या तुमचे सगळे पैसे व्याजासकट आहेत. अरे कोण आम्हाला वाडा बाहेर काढतंय हा? सांगा मला कोण काढतंय वाडा बाहेर? असला निडिया हा एका एकाला चापटीतच बसवीन. अजून वेळेस लवकर यायचं होतं मूड द्या. आलो की मग. डॉक्टर बरं झालं तुम्ही येळेवर आलात, नाहीतर या माणसाने आमचं समजा सामान बाहेर फेकून दिलं असतावं. आम्ही रस्त्यावर आलो असतो डॉक्टर आज. डॉक्टरांनी कर्ज फेडलं तर सगळ्या गावाला कळणार. मग परत देव माणूस करत सगळं गाव त्यांचं उदो उदो करणार. आणि तसं झालं तर माझ्यासाठी आणखीच अवघड होऊन बसत. नाही, मला काहीतरी केलंच पाहिजे. तुम्ही आम्हाला वाचवलंय रस्त्यावर येण्यापासून. थांब मम्मी, मी पैसे देणार. कोणाच्या उपकाराची गरज नाही आपल्याला. पण माझी एक अट आहे, या माणसाला वाड्यातनं बाहेर काढलं तरच मी पैसे देणार. हा बरोबर आहे. काय गरज नाही आपल्याला ह्याच्या मदतीची. द्या हाकलून याला वाड्यातनं. डॉक्टर तुम्ही कुणाचं काय बी ऐकू नका. तुम्ही इथंच राहणार आहेत. नाही ताईसा, तुमचं घर वाचवण्यासाठी मला रस्त्यावर राहावं लागलं तरी चालेल. काय गावातल्या लोकांची सेवा करायलाच इथे आलं. हा आता जर का मी इथे न राहणं ही सेवा असेल तर राहील मी. माझं काय, मी राहीन रस्त्यावर किंवा मंदिरात. हो, तुमचं कोणी कुठं राहायचं ते तुमचं तुम्ही नंतर ठरवा. आधी आमच्या संस्थेचे पैसे द्या. ओ, मी एकदा सांगितलं ना, मी पैसे देणार आहे. ही बॅग एवढी हलकी का लागते? माझा पैसा? अयो, ही बॅग पण फाटली नाही माझा पैसा पडायला. माझा पैसा कुठं गेलं? माझा पैसा डॉक्टरांनी तर नाही ना घेतलं माझा पैसा. अरे भजनाम्या, काय बोलताय तुम्ही? माझं काय, मला लोकांची सेवा करायची, मग ती कुठूनही करेन मी. डिंपे, कुठं हाय कुठं पैसा? डिंपे, फेक तो माणसाच्या तोंडावर पैसे आणि दे हकलून ह्याला. मम्मी, मी पैसा देणार होती, पण मी आला विचार केला. तू म्हणतीस ते बरोबर आहे बघ. डॉक्टर देव माणूस आहे आणि त्यांना हकलून दिलं तर तुला किती वाईट वाटेल ना. म्हणून मी ठरवलंय, मी पैसे नाही देणार. तुला त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे तर घे आणि वाड्यात बी ठेव. अगं डिंपे, तुला गाडलं नेऊन मसनात. तुला कंपाऊंडर वाड्यातनं जाणार म्हणून मी किती खुश होती. पण तू बी झालीस का त्यांना सामील? अगं तुझा लागला मुहूर्त तुझा लवकर. तुला घातले नेऊन डाबऱ्यात. तुला माती तशी खापरं नाही तशी लेकरं सगळी गबडे आईवरच गेले ती. हो, काय ठरलं तुमचं? कोण देते पैसे? हे घ्या. त्यातले 20 रुपये मला परत द्या. ह्या बाया काय करायचं यांचं? अहो, आता तरी सुधरा की. हे पैसे घ्या आणि उद्याच्या उद्या येणं आणून द्या. ठीक आहे, देतो. चला रे. डॉक्टर, तुम्ही खरंच देव माणूस आहे आमचं. हे तुम्ही मला म्हणायचं, मी तुम्हाला अडवणार नाही. वय डॉक्टर, तुमचा जसा वाड्यावर आशीर्वाद आहे ना, तसंच आमच्या गावावर ठेवा. तुमच्यासारख्या देव माणसाला आम्हाला गमवायचं नाही म्हणजे नाहीच. आम्हाला तुमच्या चरणात जागा द्या.